हॅलो. शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकणार आहोत एक भयकथा. पण त्यापूर्वी मला एक खास बातमी, एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ती अशी, शब्दफुले बाय सुजाता या आपल्या मराठी पॉडकास्टची दखल आपल्या देशाच्या शासनाकडून, भारत सरकारकडून घेतली गेली आहे. आता नुकत्याच झालेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भारत सरकारकडून, आपल्या केंद्र शासनाकडून मला एक पत्र आलं, ईमेल आलं. आदरणीय श्री विनोदजी तावडे सर यांनी या पॉडकास्टच्या निर्मितीसाठी खूप कौतुक केलं आहे, आभार व्यक्त केला आहे. ही गोष्ट खरंच खूप महत्त्वाची मला वाटते. शब्दफुले सारख्या मराठी पॉडकास्टची त्यांनी दखल घेतली आणि अगदी अनपेक्षितपणे मला हे ईमेल आलं. त्यासाठी मी भारताच्या नेतृत्वाचा खूप आभार मानते. माझ्यासारख्या मराठी भाषेत कॉन्टेंट क्रिएट करणाऱ्या कलाकाराला कोणतीही शिफारस न करता अगदी अनपेक्षितपणे मिळालेली ही कौतुकाची पोचपावती, आपल्या कार्याची पोचपावती ही अत्यंत सन्मानास्पद, अभिमानास्पद आणि खूप समाधान देणारी असते. त्यामुळे मी श्री विनोदजी तावडे सर यांचं खूप आभार मानते, भारत सरकारचं, आपल्या केंद्र शासनाचं आभार मानते आणि शब्दफुलेच्या कार्यात ज्या प्रत्येक व्यक्तीने हातभार लावलाय त्या सर्वांचं मी आभार मानते. तुमची साथ आणि तुमचं प्रेम असंच मिळत राहो हीच मनापासून प्रार्थना करते. थँक्यू. आता ऐकूयात भयकथा, लायटर. लेखन अभिषेकी, आवाज सुजाता. अवेळी अपरिचित वाटेवरील प्रवासाला जाणं भाग होतं. काहीतरी अत्यंत महत्त्वाचं काम निघालं आणि प्रवास निश्चित झाला. रात्री 10-10:30 वाजता 4 चाकी घेऊन घरातून निघालो, एकटाच. तसं सोबतीला किशोर कुमारचं गाणं होतंच. 100 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर खराब रस्ता सुरू झाला. काहीतरी काम वगैरे सुरू असल्याने डावीकडे एक बाण दाखवून पर्यायी रस्त्याचा वापर करण्याची सूचना होती. मी त्या चिंचोळ्या रस्त्यावर गाडी घुसवली. काहीच अंतरावर गर्द झाडीने रस्त्याला घेरलेला दिसलो. नुकताच पाऊस पडून गेल्याने वातावरण थोडंसं गार झालं होतं आणि एक प्रकारची अलिप्त शांतता पसरली होती. सलग गाडी चालवून पायाला आणि डोळ्याला ताण आला होता. मला चहा कॉफीसाठी टपरीवर विसावा घेणं गरजेचं वाटलं. शिवाय 2-4 शब्द कोणाशी बोललं की झोप उडते हेही पाहिजेच होतं. रस्ता तसा निर्जनच होता. पर्यायी मार्ग असल्याने फार गर्दी नसावी असं मीच मला सांगत होतो. 7-8 किलोमीटर अंतर कापल्यावर एक छोटीशी टपरी दिसली. पलीकडे शांत झोपलेलं गाव होतं. त्या गावातील घरांचे दिवे झाडीतून डोकावत होते. मी गाडीतून उतरून टपरीवर गेलो. एक पोरगा पेंगत होता. मी त्याला जागेवर आणत म्हटलं, चहा किंवा कॉफी काही मिळेल का? तो अर्धवट झोपेतून जागा होत म्हणाला, तुम्ही सांगा, पाहिजे ते बनवून देतो. मला जरा बरं वाटलं. मी त्याला म्हटलं, फुल ग्लास भरून एकदम स्ट्रॉंग कॉफी दे, म्हणजे झोप येणार नाही. तो लागलीच तयारीला लागला. गॅस पेटवून भांडं वगैरे लावत त्याची गडबड सुरू झाली. जेमतेम 16-17 वर्षाचा तो पोरगा कामात तरबेज होता. स्वेटर, कानटोपी, कपाळी गंध आणि गळ्यात तुळशीमाळ अशी सुलभता त्याच्या राहणीमानात होती. त्याने कॉफी बनवून आणली आणि मला विचारलं, बिस्किट टोस्ट काही देऊ का दादा? मी दे म्हटलं की सोबत आणलेला पुडा त्याने समोर ठेवला. मी सहजच त्याला विचारलं, हे अबक गाव अजून किती दूर आहे रे? अजून खूप लांब आहे, 150 किलोमीटर असेल. हा रस्ता असाच आहे की हायवे लागतो परत? काही सांगता येत नाही, लागण्यावर आहे ते. तो कोड्यात बोलला. म्हणजे रे? मी काही नाही. गर्दी कशी नाही रे या रस्त्याला? पलीकडून दुसरा कोणता रस्ता आहे का? हो, थोडं पुढे जाऊन एक रस्ता होता. तुम्ही या रस्त्याने आलात चुकून. मला रस्ता चुकल्याची जाणीव झाली. मी त्याला विचारलं, हा रस्ताही तिकडेच जातो ना? हो, तिकडेच जातो. आणि हा रस्ता चांगला आहे त्यापेक्षा. मग लोक इकडून न जाता तिकडून का जातात? असतात काही गोष्टी ज्या लोकांना माहिती असतात आणि या वाटेवरून जाणाऱ्यांना नाही. तो परत एकदा कोड्यात बोलला. मी दुर्लक्ष केलं. कॉफी संपवून मी त्याला पैसे दिले आणि निघालो.
मी गाडीजवळ आलो तोच पोऱ्याने मला हाक मारली. अहो दादा. मी जरा दचकून मागे बघितलं. तो मला स्वतःकडे बोलवत होता. मी त्याच्याकडे गेलो. त्याने मला विचारलं, तुमच्याकडे माचीस आहे का सोबत? मी नाही असं उत्तर दिलं आणि विचारलं, तुझ्याकडची काय झाली? तो गोंधळून म्हणाला, माझ्याकडे आहे, तुमच्याकडे आहे का नाही ते विचारत होतो. नाही, मी काही स्मोकिंग करत नाही आणि गुलजार पण नाही की मैं सिगरेट तो नहीं पिता मगर माचीस जरूर रखता हूं. असं म्हणून मी हसलो. तो हसला नाही, उलट गंभीर चेहरा करत म्हणाला, एक काम करा दादा, हा लायटर विकत घ्या तेवढा. मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत म्हणालो, काय? कशासाठी? अहो फक्त 70 रुपयाला आहे, ठेवा जवळ, लागेल रस्त्यात. तो विनवणी करत म्हणाला, अरे वेडा झालायस का तू? मी स्मोक करत नाही तर लायटर घेऊन काय करू? मी जरा उंच आवाजात बोललो. अहो दादा रागवू नका हो, मी काही विकण्यासाठी म्हणून नाही म्हणत, समजून घ्या. ठेवा हे लायटर. जाऊ द्या, ही माचीस तर ठेवा अशीच. तो काळजीच्या सुरात बोलला. मला विषय काही लक्षात येईना, पण तो प्रामाणिकपणे बोलत असल्याचं जाणवलं म्हणून मी जरा प्रेमाने त्याचं नाव विचारलं. नाव काय रे तुझं? प्रवीण सच्चिदानंद इंदारके. बरं, काय विषय आहे सांग बरं आता. मला वाटतंय की तू मला काही अर्धवट माहिती देतोय किंवा खुणावू पाहतोयस. सांगितलं तर मला रागवू नका आणि घाबरून जाऊ नका, त्याने अट घातली. बरं, तू म्हणशील तसं. सांग आता. अहो ही वाट आहे ना ती मंतरलेली आहे. जरा वेगळं काहीतरी आहे असं म्हणतात लोक. त्याचे शब्द ऐकून अंगावर काटा उभा राहिला. असलं काहीतरी प्रत्यक्षात ऐकणं हे जरा अप्रस्तुत होतं. मी उत्सुकतेने आणि सावधपणे विचारलं, म्हणजे रे? अहो वाटेवर काही ठिकाणी कोणाला काय काय दिसतं, चकवा लागतो, वेडी वाकडी माणसं नसलेले जीव भेटतात. तो अगदी बेफिकिरीने सांगत होता. मला खरंच क्षणभर भीती वाटली. हे असलं चित्रपट पुस्तकात बरं वाटतं, पण या अवेळी आडमार्गी असताना असलं काही ऐकणंही विक्षिप्त वाटतं. मी जरा धीर एकवटून म्हटलं, असं काही नसतं रे, आणि या लायटरचा काय संबंध? उगाच भीती दाखवून मला वस्तू विकतोय तू. तो हात जोडून बोलला, असं नाही हो दादा, मला वाटलं म्हणून मी सांगितलं. 70 रुपयासाठी मी काय खोटं बोलेन का? अच्छा अच्छा, दे मग ते लायटर. लायटर देत तो म्हणाला, अग्नी वाट दाखवतो, भटकू देत नाही आणि अमानव दूर ठेवतो. काही वाटलं तर प्रज्वलित करा आणि मार्गक्रमण करत राहा. त्याच्या बोलण्यात विश्वास होता. तुला बरं रे इतकं माहिती? मी सवाल केला. सगळ्या गावाला माहिती, मला जरा जास्तच, तो बोलला. मी लायटर घेतलं, त्याला 70 रुपये दिले आणि निघालो. आता मनात तेच विचार येत होते. तो पोरगा बनवत होता की खरं बोलत होता या बाबतीत मनात द्वंद्व सुरू होतं. असं काही असतं का हा प्रश्नही भेडसावत होता. बराच वेळ मी गाडी चालवत होतो. अंतर काही संपत नव्हतं. आजूबाजूला गर्द झाडी आणि मिट्ट काळोख पसरला होता. जरा झोप येत होती, डोळे मिटले जाऊ लागले आणि एक क्षण असं झालं की एका विस्तीर्ण गडद काळ्या विहिरीत घसरतोय की काय. तोच डोळे ताडकन उघडले आणि रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं. डोळे उघडताच समोर 2-3 माणसं उभी दिसली. त्यांनी हात केला. गावकरी वाटत होते. एक जण गाडीजवळ येत म्हणाला, भाऊ अपघात झालाय, तेवढं यांना पुढच्या शहरात पोस्ट करा. मी वाकून बघितलं. एक 40शीतील गृहस्थ जायबंदी झाला होता. मार लागल्याचं दिसत होतं. काय झालंय नेमकं? वारकरी माणूस आहे, झाला म्हणा अपघात, आता सोडा याला तेवढं. मी एकटा कसा जाणार घेऊन? सोबत तुमचा माणूस या एक जण. मी स्पष्ट सुनावलं. ते एकमेकांकडे बघत होते. एक जण बोलला, आम्हाला नाही येता येणार. ऐका जरा, करा मदत माऊली. माऊली, वारकरी माणसं, मला राहवलं नाही. मी म्हटलं, ठीक आहे, बसवा पाठीमागे, सोडतो शहरात. त्यांनी त्या व्यक्तीला पाठीमागे बसवलं. गाडी पुढे निघाली. मी आरशातून मागे बघितलं की ते लोक अतिशय भरल्या डोळ्यांनी निरोप देत होते असं जाणवलं. त्या जायबंदी गृहस्थाला मागील सीटवर बसवलं होतं. त्यांच्याशी बोलायचं म्हणून मी गाडीचा आरसा सेट करून त्यात त्यांना पाहून बोलू लागलो.
फार वेदना होत आहेत का? होय हो, असं ते म्हणाले, पण त्यांच्या आवाजात काही तसा ताण जाणवला नाही. मी माझ्या गाडीतील फर्स्ट एड बॉक्स काढून त्यांच्या जवळ देत म्हणालो, त्यातील एक पेनकिलर घ्या आणि हवं तर मलमपट्टी करून घ्या तात्पुरती." "नको, पोचू आपण लवकरच," ते म्हणाले. मी तरी आग्रह करत म्हणालो, "अहो काही होत नाही. गोळी घेतली तर तुमच्या वेदना कमी होतील." ते परत एकदा नाही म्हणाले. मला जरासा संशय आला. इतक्या वेदना होत असूनही हा माणूस इतका शांत बसलाय आणि वरून उपचार नाकारतोय. मी सहज म्हणून विचारलं, "दादा, तुमचं नाव काय?" "मी सच्चिदानंद," ते उत्तरले. "आणि अपघात कसा काय झाला?" "अहो ट्रॅक्टरने उडवलं." सांगताना त्यांना गहीवरून आलं. "अरे बापरे, ट्रॅक्टरने उडवलं? तरीही जास्त लागलं नाही की मग तुम्हाला?" "लागलं कसं नाही हो," असं बोलून त्यांनी वाक्य अपूर्ण ठेवलं. मला तर हा रस्ता अजबच वाटतोय. काय काय अफवा पसरवून ठेवल्यात आणि काय अपघात होत आहेत देव जाणे. "हं, कसल्या अफवा?" त्यांनी तातडीने विचारलं. "काय तर म्हणे ही वाट श्रापित आहे आणि अग्नी घेऊन जा वगैरे वगैरे." मी तुटच सांगितलं, "म्हणजे हो?" त्यांना कुतूहल निर्माण झालं होतं. "तो टपरीवर एक पोऱ्या भेटला होता, तो सांगत होता हो." "मला काय माहिती नाही. मला पुढे महत्वाचं काम आहे, जिथे मला पोचणं अगदी गरजेचं आहे. त्यात हा बकवास रस्ता संपत नाहीये." मी वैतागून बोललो, "खरं खोटं कोणाला माहिती नसतं. टपरीवाला पोरगा भला आहे. ही वाट बरी नाहीये." गंभीर होत ते बोलले, "तुमचा अपघात झाला हे दुर्दैवी आहे, पण म्हणून काही अशा गोष्टी खऱ्या मानता येत नाहीत." हा मी स्वतःला दिलासा देत म्हणालो, "शेवटी अनुभव सर्वात मोठा गुरु. प्रत्येकाचं एक वलय असतं. त्याची रेखा निश्चित असते. त्या पलीकडे त्याचं अस्तित्व क्षीण होत जातं. जसं अग्नीचं आहे आणि त्याला घेरून उभ्या अंधाराचंही आहे." ते काय बोलले मला काही कळलं नाही. मी आपलं गाडी चालवण्याकडे लक्ष देत होतो. बोलता बोलता एक जण रस्त्यावर हात करून उभा दिसला. मी गाडी स्लो केली. पाठीमागील व्यक्ती अचानक हायपर होत म्हणाला, गाडी नका थांबवू, गाडी नका थांबवू, तो तो." मी त्याच्या ओरडण्याने दचकलो. मला जरा भीती वाटली. हा गुन्हेगार तर नाहीये ना? मला उगीच शंका वाटली. "अहो, बघूयात तर कोण आहे. तुमच्यासारखा अडलेला असेल तर काय सांगावं?" मी म्हटलं. "अहो, तुम्हाला कळत नाहीये. तो माणूस नाहीये. अश्वेत दूत आहे. तो मला घेऊन जाण्यासाठी आला आहे. कृपा करा हो." ते ओरडत होते. मला हा मनुष्य क्षणार्धात वेडा वाटू लागला. त्याचे झटके बघून माझा त्याच्याबद्दलचा संशय बळावला. मी गाडी थांबवली. तो वाटेत उभा असलेला व्यक्ती काचेच्या जवळ आला. साधारणपणे तिशीतला एक देखणा तरुण. डोळे गहिरे आणि भेदक आवाज. "मला लिफ्ट मिळेल का?" मी सुरक्षा म्हणून काच पूर्ण खाली घेतली नव्हती. मी त्यांना म्हटलं, "कुठे जायचंय तुम्हाला?" "शहरात सोडा, कुठेही चालेल." तो हसत म्हणाला, "कुठेही? म्हणजे कसं? जाणार कुठे?" मी प्रतिप्रश्न विचारला. मागील गृहस्थाकडे हात करून तो म्हणाला, "ते जिथे जातील तिथपर्यंत चालेल." असं म्हणत तो हसला. मी आरशात बघितलं. मागे बसलेला गृहस्थ भेदरलेल्या नजरेने त्या गाडीबाहेरील व्यक्तीकडे बघत होता. त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. काय होत होतं हे मला नक्की समजत नव्हतं. पण हे दोघं एकमेकांना ओळखतात आणि एकमेकांचे शत्रू आहेत हे मला निश्चित समजलं होतं. पण मला कोणाकडून धोका आहे हे अजून निश्चित झालं नव्हतं. किंबहुना मी कोणाची बाजू घ्यावी, सत्याची बाजू कोणती हे मला समजलं नव्हतं. मी म्हटलं, "यांचा अपघात झालाय. शहरात दवाखान्यात सोडणार आहे. तुम्ही पुढे बसा, तुम्हालाही सोडतो." तो खुशीने कबूल झाला. तो फिरून इकडे येतो तोवर मागील गृहस्थ ओरडला, "माझा आत्मा अडकला आहे या विवरात. तो सैतानाला हवा आहे म्हणून हा अश्वेत दूत आलाय. कैक वर्षापासून मी मुक्तीसाठी तळमळतोय. मला याच्या तावडीत देऊ नका." मी तात्काळ गाडीचे दरवाजे लॉक केले. का कुणास ठाऊक, पण त्या व्यक्तीच्या बोलण्यावर माझा विश्वास बसला. असं वाटलं की त्याच्या बोलण्यात आर्त वेदना आहे.
मागील क्षणापर्यंत त्याच्यावर माझा संशय होता, पण आता मला तो प्रामाणिक वाटत होता. माझा विचार संपायच्या आधी गाडी बाहेरील व्यक्ती चपळाईने खिडकीजवळ आली. त्याचं रूप आता बदललं होतं. विक्षिप्त काळसर आकृती आणि लालसर डोळे त्या ठिकाणी अवतरले होते. मला स्पष्ट झालं की अमानवी घडामोडी घडत आहेत. आयुष्यात पहिल्यांदाच अदृश्य अनाकलनीय शक्तींशी सामना होत होता. ती आकृती राग आवेशात आमच्याकडे झेपावत होती, पण माझ्या मेंदूला निश्चित माहिती होतं की काय करायचं आहे. मी वरच्या खिशात ठेवलेलं लायटर चटकन हातात घेतलं आणि क्षणात प्रज्वलित केलं. अग्नी. ती आकृती आपोआप मागे सरकली. अतिशय द्वेषाने तडफडत ती आमच्याकडे बघत होती, पण प्रकाशाचं वलय त्या आकृतीला समोर येऊ देत नव्हतं. पाठीमागे बसलेल्या वारकरी गृहस्थाने कुठली तरी ओवी म्हणायला सुरुवात केली. विठू नामाचा संसार, विठू नामाचा जागर, विठू रायाच्या पायाशी साऱ्या दुनियेचा भार, मज जीवनाचा गंध विठू चरणाशी अर्पण, माझ्या श्वेत आत्म्याला विठू भेटीची ओढ, विठू भेटीची ओढ. ते शब्द, तो आवाज, तो नाद अफाट होता. असं वाटत होतं की काहीतरी अगम्य घडतंय. एखाद्या पवित्र वटवृक्षाच्या छायेत बसून मंत्रमुग्ध व्हावं तसं वाटत होतं. विलक्षण अनुभूती. काही अंतरावर आल्यावर ते सर्व थांबलं. एखाद्या खोल विवरातून बाहेर यावं तसं काहीसं झालं. मागे बसलेले गृहस्थ म्हणाले, काही वर्षांपूर्वी त्या ठिकाणी अपघातात माझा मृत्यू झाला होता, पण तत्पूर्वी माझा देह तिथे रात्रभर वेदनेने तडफडत होता. माझ्या आत्म्याला मुक्ती मिळाली नव्हती. आत्मा तेथील कक्षेत कैद झाला होता. मला मार्ग दिसत नव्हता. मी वारकरी, माझा ईश्वर भक्तीत रमलेला आत्मा अश्वेत शक्ती कैद करू पाहत होते. इतकी वर्ष झाली मी त्यांच्यापासून स्वतःला वाचवत होतो. त्यांच्या कक्षेतून बाहेर पडलो तर मला मुक्ती मिळेल. माझा बचाव करण्यासाठी अग्नी हातात घेतलेला निष्पाप मनुष्य मला पाहिजे होता, जो मला मुक्तीच्या मुक्कामी पोचवेल. मला मार्ग दाखवण्यासाठी आणि माझं रक्षण करण्यासाठी विठू माऊलीने तुला पाठवलं. मी त्या कैद कक्षेतून बाहेर पडत आहे, मुक्त होत आहे. तुझे आभार, त्या अग्नीचे आभार. तो नाहीसा झाला. मी गाडी चालवत राहिलो. हातात लायटर तसाच पेटलेला होता. समोरून सूर्योदय होताना दिसत होता. माझ्या मनात हजारो प्रश्न होते. सच्चिदानंद, त्याच्यासोबत ते 2 सहकारी, तो पोऱ्या प्रवीण, ती आकृती, अग्नी आणि बरंच काही. पण मला कशातच काहीच माहिती नव्हतं. एक वेगळी घटना आणि एक वेगळा अनुभव आला होता. याबद्दल कोणाशी तरी बोलणं अत्यंत आवश्यक होतं. एक नाव चटकन स्मरणात आलं. सर अल्बर्ट अभिषेकी. येस, तो यातील जाणकार आहे. त्याला भेटूयात, मग उलगडा होईल. तोपर्यंत लायटर. कथा लायटर. लेखन अभिषेकी. सादरीकरण सुजाता. थँक्यू सो मच मित्रांनो. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. त्यामुळे आम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि नवनवीन कथा करण्याचा उत्साह वाढेल. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि ह्या उपक्रमाला प्रोत्साहन द्या. आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा, तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये. कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या दीर्घकथा पाठवण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम तसंच ईमेलवरही तुम्ही मला संपर्क करू शकता. यूट्यूब, स्पॉटिफाय, गाना.com, जिओ7, ॲपल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, स्टोरीटेल मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल. तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता. शब्दफुले@gmail.com हा आहे ईमेल ID. शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता_शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता.
तिथे DM करून तुमचा फीडबॅक कळवू शकता. सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत. नक्की चेक करा. शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता. त्यासाठी मला नक्की संपर्क करा. तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.